प्रभू येशूच्यामध्ये सर्वांना सलाम. आपण आपल्या भक्तीला पुन्हा सुरुवात करत असताना आपण प्रार्थना करूयात. खरोखर प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्यासाठी ह्या भूतलावर जन्माला आलेला आहे आणि त्याचं आम्ही स्वागत आज आम्ही आमच्या शहरामध्ये आमच्या ठिकाणी केलेलं आहे. तो राजांचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे. त्याचं स्वामित्व अढळ आहे, ते कधी न ढळणार आहे. म्हणून आम्ही मोठ्या धैर्याने विश्वासाने ती घोषणा केली की प्रभू माझा आहे, तो राजा पुन्हा येणार आहे. आज त्या राजाची सुवार्ता सांगण्यासाठी तू आम्हाला सर्वांना तू विश्वासामध्ये चालवलंस, बळकट केलंस म्हणून धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाच्या मुखाखंडाला तू स्पर्श केलास म्हणून धन्यवाद देतो. पहा पवित्र प्रभू, ही सर्व भक्ती आराधना आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो. पहा जे वचन वाचलं जाईल, जे पवित्र संदेश आमच्यासाठी येईल, ते खरोखरी आमच्या आत्मिक उन्नतीचं वरदान व्हावं असे देणे कृपेने होते. येशू तारण्याच्या नावात मागतो, आमेन. आजच्या मनाला करता जे शास्त्रपाठ आहेत ते आपण वाचूयात. स्तोत्रसंहिता 89 यातील 34 ते 50 ही वचनं आपण ऐकूयात. स्तोत्रसंहिता 89 यातील 34 ते 50 ही आळीपाळीने आपण वाचन करणार आहोत. तत्पूर्वी माझी एक विनंती आहे की जे कोणी बाहेर बसलेले आहेत, बाहेर उभे आहेत, त्या सर्वांनी आतमध्ये यावं. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. होसाना होसाना. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. होसाना होसाना. आपण आळीपाळीचे स्तोत्र 89 हे आपण वाचूयात. मी आपला करार मोडणार नाही, माझ्या मुखातून जे निघाले ते मी बदलणार नाही. एक वार मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे की मी दाविदाला कदापि दगा देणार नाही. 89 स्तोत्र 89 34 ते 50 वचन आपण वाचणार आहोत. परत सुरुवात करते, सगळ्यांनी काळा. मी आपला करार मोडणार नाही, माझ्या मुखातून जे निघाले ते मी बदलणार नाही. एक बार मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे की मी दाविदाला कदापि दगा देणार नाही. त्याची संतती सर्व काळ राहील व त्याचे सिंहासन माझ्या समोर सूर्याप्रमाणे कायम राहील. चंद्राप्रमाणे ते सर्व काळ टिकेल. आकाशातील साक्षीदार विश्वसनीय आहेत. तरी तू आपल्या अभिषिक्ताचा त्याग केला, त्याचा अवहेर केला, त्याचवर संतप्त झालास. तू त्याचे सर्व तट मोडून टाकले आहेस, त्याच्या गड्ड्यात जमीनदोस्त केल्या आहेत. सर्व येणारे जाणारे त्याला लुटतात. तो आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांस निंदेचा विषय झाला आहे. त्याच्या शत्रूंचा उजवा हात उंच केला आहे. तू त्याच्या सर्व वैऱ्यास हर्षविले आहे. तू त्याच्या तलवारीची धार बोथट केली आहे. लढाईत त्याला टिकाव धरू दिला नाही. तू त्याला निस्तेज केले आहेस, त्याचे सिंहासन तू धुळीस मिळविले आहे. त्याच्या तरुणपणाचे दिवस तू खुंटविले आहेस. तू त्याला लज्जेने वेटिले आहेस. हे परमेश्वरा, हे कोटवर चालणार, तू सर्व काळ लपून राहणार काय? तुझा संताप अग्नीसारखा कोटवर भडकत राहणार. माझे आयुष्य किती अल्प आहे याची आठवण कर. तू सर्व मानव जाती निर्माण केली, ती व्यर्थच काय? शेवट असा मनुष्य कोण आहे की तो जिवंत राहील, मृत्यू पाहणार नाही? अधोलोकाच्या कब्जातून आपला जीव कोण सोडविल? हे प्रभू, ज्याविषयी तू दाविदाशी आपल्या सत्यतेने शपथ वाहिली, ती तुझी पूर्वीची दयाची कृत्ये कोठे आहेत? शेवटचं वचन आपण एकत्र म्हणूया. हे प्रभू, तुझ्या सेवकाची निंदा होत आहे, ती मनात आणा. सर्व थोर राष्ट्रांनी केलेली माझी निंदा मी हृदयात वागवीन, हे लक्षात आण. बाप, पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो, जसे प्रारंभी आहे, सध्या आहे आणि युगानुयुग होईल. आमेन. जुना करारामधून यशाचं पुस्तक याचा 53वा अध्याय आणि त्यातील 1 ते 12 ही वचनं आपण ऐकूयात. यशाचं पुस्तक याचा 53वा अध्याय त्यातील 1 ते 12 ही वचनं आपण.
जुन्या करारातून यशायाचा 53 अध्याय 1 ते 12. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहे? परमेश्वराचा भूस कोणास प्रगट झाला आहे? कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई काही सौंदर्य नव्हते. तुच्छ मानिलेला, मनुष्याने टाकिलेला, क्लेशांनी व्यापिलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत, आणि त्याला आम्ही मानिले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपणावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लिखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्याच झाली. त्याच बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भोवकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. त्याचे हाल केले तरी त्याने सुशिले. आपले तोंडसुद्धा उघडिले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडिले नाही. त्याचवर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले. जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडण करण्यात आले. असा त्या पिढीच्या लोकांपैकी कुणीतरी विचार केला काय? त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमिली होती आणि तो मेल्यावर धनवंतांची कबर त्यास प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फल पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरवील. त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईल. तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल. कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराधात गणू दिले. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराधांसाठी मध्यस्थी केली. वाचलेली वचनं प्रभू परमेश्वर आशीर्वादित करो. त्याच्या नावाला महान महिमा गौरव आतानी सदा सर्व काळ असो. आमीन. नवीन करारमधून इब्री करारपत्र याचा 5वा अध्याय आणि त्यातील 1 ते 10 ही वचनं आपण ऐकूयात. इब्री लोकासपत्र याचा 5वा अध्याय 1 ते 10 वचनं वाचूया आपण. प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यामधून घेतलेला असून देवविषयक गोष्टींबाबत मनुष्याकरता नेमलेला असतो. यासाठी की त्याने दाने व पापाबद्दल यज्ञ ही दोन्ही अर्पावी. अज्ञानी व बहकणारे यांच्याबरोबर तो सौम्यतेने वागू शकतो, कारण तोही स्वतः दुर्बलतेने वेष्टिलेला आहे. आणि या दुर्बलतेमुळे त्याने जसे लोकांसाठी तसे स्वतःसाठीही पापांबद्दल अर्पण केले पाहिजे. हा मान कोणी आपण होऊन घेत नाही, तर त्याला देवाने अहरोनाप्रमाणे पाचारण केले आहे, त्याला मिळतो. त्याप्रमाणे ख्रिस्तानेही प्रमुख याजक होण्याकरता आपणा सर्वांना गौरवले नाही, तर त्याने त्याला म्हटले की तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. त्याने त्याला गौरविले. त्याप्रमाणे दुसऱ्या ठिकाणीही तो म्हणतो, मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानयुग याजक आहेस. आपल्याला मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करत व अश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा
युगानयुगीचा तारणाचा करता झाला आणि त्याला मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक असे देवाकडून संबोधण्यात आले. देवा वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठवा. यावेळेस आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 764 हे गाऊयात. गीत क्रमांक 764 कृपया मंडळीनं बरावं. विश्वासाने जाहीर त्या प्रकट करूयात. सर्व समर्थ देवचा पिता आकाश व पृथ्वी यांचा करता त्याच्यावर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू
जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाच्या उदरी जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधदंड केले, जो मरण पावला व ज्याला बुडवले, जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मृत्यूतून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देव पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास येणार आहे. त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वकालिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याचवर मी विश्वास ठेवतो. कृपया मंडळींनी खाली बसावं. यावेळेस आपण आपला काही वेळ मध्यस्थीच्या प्रार्थनेत घालवणार आहोत. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ ईश्वर, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या, जो तू प्रार्थना ऐकतोस त्या तुझकडे सर्व मानवजाती येते. परमेश्वरा, संपूर्ण जगासाठी तू मध्यस्थी केलीस, सर्वांचं पाप तू आपणावर घेतलंस आणि कुणालाही अपराध्यामध्ये गणू नाही दिलंस. परमेश्वरा, तशीच मध्यस्थी घेऊन आज तुझ्या दयासनासमोर तुझ्या समक्षतेमध्ये येत असताना देवा आमची प्रार्थना ऐक. संपूर्ण मानवजातीसाठी देवा प्रार्थना करत असताना आज परमेश्वरा, येशूचा यरुशलेमेत जयोत्सवाने प्रवेश होत असताना देवबाप्पा, संपूर्ण जगामध्ये तुझी सुवार्थ सांगितली जाते देवबाप्पा, आणि त्या ठिकाणी परमेश्वरा तू उपस्थित राहा. कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करतो. परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो देवा, सार्वत्रिक ख्रिस्ती मंडळ्या, त्यात असणारे सर्व पाळक, सर्व घटक, सर्व लहान थोर सभासद, परमेश्वरा, आज देवा मनोभावे तुझी सेवा करत असताना सर्वांची प्रार्थना तू ऐक. या दिवसाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्वांना उत्तम आरोग्याने भरलं आणि परमेश्वरा, सर्व लोकसमुदाय तुझ्या मागं जात होता. आम्ही तर परमेश्वरा संख्येने खूप कमी आहोत आणि म्हणून देवा, आमची मंडळीची संख्यात्मक नको परमेश्वरा, तर आध्यात्मिक उन्नती व्हावी आणि चांगले गुण परमेश्वरा आमच्याद्वारे प्रगट व्हावे, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना विनंती करतो. देवबाप्पा, सर्व बिशप साहेब आणि त्यांच्या आधिपत्य खाली असणारे सर्व डायसिसचे पाळक वर्ग, त्यांच्या मंडळ्या, यांच्यासाठी देखील आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना विनंती करतो. योग्य निर्णय घेण्यासाठी देवबाप्पा, त्यांनी मंडळीचा कारभार करण्यासाठी तुझ्या हातामध्ये प्रत्येकाला घे. पवित्र आत्म्याचं दान परमेश्वरा तू त्यांना दे. परमेश्वरा, ख्रिस्ती समाज हा कसा उन्नतीला जाईन परमेश्वरा, याकडं सर्वांचं लक्ष असावं, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना विनंती करतो. देवबाप्पा, आज या भक्तीमध्ये, आमच्या मंदिरामध्ये जे कोणी तुझं आध्यात्मिक ज्ञान घेण्यासाठी, तुझं वचन ग्रहण करण्यासाठी आलेले परमेश्वरा, प्रत्येकाचं कुटुंब, प्रत्येक वैयक्तिकरित्या जी व्यक्ती परमेश्वरा इथं बसलेल्या आहे, त्या सर्वांचा मनाचा, इच्छेचा, बुद्धीचा तू ताबा घे. ते वचन परमेश्वरा घेऊन येणारे आमचे पाळकसाहेब फुटाडो, यांच्यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना विनंती करतो. जे पण काय देवबाप्पा त्यांनी आमच्यासाठी चांगलं ते पेरण्यासाठी आणलेलं आहे, त्याचं 60 पट 100 पट पीक द्यावं आणि पीक यावं. आणि देवबाप्पा, ते ऐकून आम्ही परमेश्वरा तुझं शेत बनावं, यासाठी देवा चांगल्या बीचा आम्हाला तू वाडा निवडावा आणि ते बी, ते फळ आमच्याद्वारे जगामध्ये निर्माण व्हावं किंवा दिसावं, यासाठी देवा ते वचन आमच्या आध्यात्मिक लाभाचा होण्यासाठी देवा तू त्यांचा ताबा घे. त्यांना देवा तुझ्या आशीर्वादाने भर. त्यांचं कुटुंब तू आशीर्वादित कर. त्यांची सेवा तू मान्य कर परमेश्वरा. आणि जे काही देवबाप्पा ते बोलतील, स्वर्गातून उतरलेली भाकर परमेश्वरा त्यांनी आम्हाला द्यावी, यासाठी परमेश्वरा आम्ही त्यांना तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. देवबाप्पा, सर्व पास्टरेट कमिटी, या
कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करत असताना विशेष अर्थाने तू त्यांना भर, तू त्यांना उचल आणि देवबापा त्यांनी तुझी सेवा आयुष्यभर देवबापा प्रामाणिकपणे निस्वार्थ करण्यासाठी, प्रत्येकाने एक पाऊल पुढं टाकण्यासाठी प्रत्येकाचा तू ताबा घे. देवबापा परमेश्वरा, तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी जे तुझे सेवक तू निवडलेले आहेस परमेश्वरा, आणि त्यांच्याद्वारे देवबापा तू पाचारण त्यांना केलेलं आहेस देवा, आणि त्यांच्याद्वारे तुझी सेवा तू करून घे. आमच्या मंडळीत परमेश्वरा आणि इतरत्र जे कोणी आजारी, दुःखी, कष्टी, अनाथ, विधवा, पोरके परके देवबापा निराधार आहे व तुरुंगवास भोगत आहे परमेश्वरा, रस्त्यावर आहेत, अशा सर्व देवबापा लोकांची आम्ही तुझ्या चरणाजवळ आठवण करतो. प्रत्येकाची तू वैयक्तिक भेट घे आणि या दिवसामध्ये विशेष उपास प्रार्थनेचं महत्त्व देवबापा आम्हाला कळावं, कारण या लोकांसाठीच ही प्रार्थना, हे उपास आहेत परमेश्वरा, आणि ते आम्ही वचनाद्वारे ऐकून देवबापा आणि त्याप्रमाणे वागणारे, बोलणारे, चालणारे आणि आचरण करणारे असे असावं. यासाठी देवा नव्याने तू प्रत्येकाला उचलून धर परमेश्वरा. इथं बसलेल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव. वचन ऐकून स्वीकारण्यास तुझा अनुग्रह, तुझी कृपा पुरव परमेश्वरा. देवबापा परमेश्वरा, आम्ही या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीसाठी तुझ्याकडं प्रार्थना विनंती करतो. देशामध्ये फार बिकट आणि वाईट परिस्थिती आहे राजकारणाची देवा, परंतु देवा सर्वांचा न्यायाधीश तू आहेस. जगामध्ये शांतता प्रस्थापित करणारा राजा तू आहेस आणि तुझ्या हातामध्ये सर्व सत्ता आहे परमेश्वरा. तुझं वचन सांगतं की असं होणार आहे, या लढाया होतील आणि तुम्ही त्याच्यामध्ये कसे तरले जाणार आहे किंवा तुम्ही त्याच्यामध्ये कसे विश्वासू राहाल हे देखील देवबापा तू आमच्याकडून पडताळून पाहणार आहेस. त्याच्यामुळे देवा आम्ही तुझ्या विश्वासामध्ये किती टिकून राहायचंय आणि काय टिकवायचं, काय टाकून द्यायचंय परमेश्वरा, याचं देखील आत्मपरीक्षण आम्ही या दिवशी करावं परमेश्वरा. ही तुझ्या चरणाजवळ आम्ही प्रार्थना विनंती करतो देवबापा. जे कोणी दुःख, क्लेश, यातना भोगते अशा सर्वांसाठी मी तुझ्याजवळ प्रार्थना करतो. दवाखान्यात घरी कोणी आहे अशांसाठी आम्ही प्रार्थना करतो देवबापा परमेश्वरा. त्यांनी बरं होऊन आपल्या मुखाने ख्रिस्त कबूल करावा याच्यासाठी देखील आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो परमेश्वरा. आमच्या मंदिराचा आसपासचा परिसर आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. आत्तापर्यंत मंदिराचं चांगल्या पद्धतीने संरक्षण केलंस, याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. त्यासाठी परमेश्वरा आमचे प्रिय पाळक साहेब, रेव्हरंड लोंढे पराग यांच्यासाठी प्रार्थना करतो देवबापा. हे सर्व इथं राहत असताना त्यांचा विशेष तू सांभाळ, संरक्षण कर आणि त्यांच्याद्वारे देवबापा मंडळीसाठी देवबापा त्यांचा योग्य असा उपयोग होण्यासाठी तू मदत करत आहेस परमेश्वरा. आणि आणखीन देवबापा त्यांचा उपयोग या मंडळीसाठी व्हावा यासाठी त्यांचं ते आणि त्यांचं कुटुंब आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन करत आहोत देवबापा. आमच्या पापांची रोज दयेने कृपेने क्षमा करतोस परमेश्वरा. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. आमचं काय चुकल्यास तू सावरणारा परमेश्वर आहे, तू आम्हाला हात धरून चालवणारा परमेश्वर आहे देवबापा. यासाठी तू आमचा सांभाळ करतो, संरक्षण करतोस आणि देवबापा रोज तुझ्या मंदिरामध्ये आम्हाला सर्व गोष्टींमध्ये तू सामील करून घेतोस परमेश्वरा. आणि जे लोक कधी इथं येऊ नाही शकत ते घरी आहेत देवा, अशांसाठी देखील त्यांचा आत्मा तू उत्सुक कर परमेश्वरा आणि त्यांना देखील तुझा आनंद मिळू दे परमेश्वरा. पुन्हा एक वार ही भक्ती, संपूर्ण भक्ती परमेश्वरा आम्ही तुझ्या पवित्र हातात देत धन्यतारक प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या गौरवी नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या करता जे शुभवर्तमान नेमण्यात आलेले आहेत ते आपण ऐकूयात. मत्ते शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आणि त्यातील 1 ते 17 ही वचनं आपण ऐकूयात. मत्ते शुभवर्तमान याचा 21वा अध्याय यातील 1 ते 17 ही वचनं. कृपया मंडळीनं उभं राहावं. आजच्या करता नेमण्यात आले शुभवर्तमान मत्ते शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनापासून आजच्या शुभवर्तमानाला प्रारंभ होतो. ते यरुशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे येथे पोहोचले तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू
अशी तुम्हास आढळतील. ती सोडून माझ्याकडे आणा, आणि कोणी तुम्हास काही म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा, म्हणजे तो ती ताबडतोब पाठवील. संदेष्टांच्याद्वारे जे झाले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले ते असे की सियोनच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. तेव्हा शिष्याने जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरू हे आणून त्यांनी वाटेवर आपली वस्त्रे घातली व तो त्यावर बसला. तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. काही झाडांच्या डहाळ्या तोडीत होते व त्या वाटेवर पसरीत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसान्ना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित, उद्वलोकी होसान्ना. तो यरूशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, हा कोण? लोकसमुदाय म्हणाले, गालिलातील नासरेताहून आलेला हा येशू संदेष्टा होय. नंतर येशू मंदिरात गेला. मंदिरात जे क्रय विक्रय करीत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालून दिले. सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी पालथ्या घातल्या आणि त्यास म्हटले, माझ्या घरास प्रार्थना मंदिर म्हणतील असे लिहिले आहे, परंतु तुम्ही ते लुटारांची गुहा करत आहात. मग आंधळे व लंगडे त्याच्याकडे मंदिरात आले आणि त्याने त्यांना बरे केले. तेव्हा त्याने केलेले चमत्कार पाहून व दाविदाच्या पुत्राला होसान्ना असे मंदिरात गजर करणारी मुले पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले व त्याला म्हणाले, ही काय म्हणतात, हे तू ऐकतोस काय? येशूने त्यास म्हटले, होय, बाळके व ताणी मुले यांच्या मुखातून तू स्तुती पूर्ण करविली आहे. हे तुमच्या वाचनात कधी आले नाही काय? नंतर तो त्यास सोडून नगराबाहेर बेथानीस गेला व तेथे वस्तीस राहिला. हे ख्रिस्ताचे शुभ वर्तमान आहे. हां, कृपया मंडळी खाली बसावे. प्रभू पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आज आपल्या पवित्र मंदिरातून आपण जावळ्याचा रविवार साजरा करत असताना आज ह्या विशेष दिवशी आज आपल्यामध्ये देवाच्या वचनाची घोषणा करण्यासाठी, देवाचं वचन सांगण्यासाठी आज आपल्यामध्ये पास्टर विजय फुटाडो आहेत. मी त्यांच्या मंडळीच्या वतीने स्वागत करतो. आणि पास्टर बिशप विजय फुटाडो हे इंडिपेंडंट डायसिसचे बिशप आहेत आणि त्यांची सेवा धानोरी ह्या भागामध्ये चालते. अनेक ठिकाणी महाराष्ट्रात देखील ते वेगळ्या प्रकारे ते सेवा करत आहेत आणि आज ते आपल्यामध्ये आपल्या विनंतीला मान देऊन आपल्यामध्ये उपस्थित आहेत, म्हणून मी प्रभूचे आभार मानतो. आणि इथून पुढच्या वेळी मी त्यांच्या हातामध्ये प्रभूने मला ह्या मंडळीमध्ये देवाचं वचन सांगण्यासाठी संधी दिली. प्रथम मी प्रभूचा आभार मानतो. त्याच्यानंतर रेव्हरंड लोंढेचा धन्यवाद देत उपकार मानतो की तुम्ही मला बोलवले. आणि आज आम्ही वचनामध्ये जाऊया. स्वर्गीय पिता, आम्ही येशूच्या नावाने प्रभू आज तुझ्या चरणी येतो आणि आम्ही विनंती करतो प्रभू, तुझ्या पवित्र वचनातून प्रत्येकासंगती बोल प्रभू. आम्हाला विश्वास आहे
तो प्रत्येकासंग ते बोलणार आहे, प्रत्येकाला स्पर्श करणार आहे. येशूच्या नावाने मागतो, आमेन. आमचा सीपी डायसिस आहे आणि आमच्या फक्त महाराष्ट्रामध्ये 1000 मंडळी आहे आणि पूर्ण भारतामध्ये 16,000 पेक्षा जास्त मंडळी आहे. आणि माझा मिसेस मनीषा आंग्रे, म्हणजे मायरचा आडनाव आंग्रे आहे, आणि बुवा सिरसाट म्हणजे त्यांचे आजोबा. थोडक्यात आम्ही म्हटलं आत्मिक प्रवास तिच्या हेतून सुरुवात झालेली आहे. ती पण येणार होती, पण रविवारच्या भक्ती तिथे घेत आहे म्हणून ती येऊ शकली नाही. तर आज आम्ही वचन वाचलेली आहे आणि पुष्कळदा आम्ही असा विचार करतो की जे काही आपल्या जीवनामध्ये होतो अचानक झालेली आहे. पण जर पवित्र शास्त्र बायबलमध्ये पाहिलं तर प्रत्येक गोष्टी परमेश्वराच्या योजनेमध्ये योग्य वेळी होत असते. जेव्हा येशू इथे मी पाहतो यरूशलेममध्ये प्रवेश करण्याचा निर्णय केला, चुकून किंवा अचानक झालेले नाही आहे. जर आम्ही दानियलच्या पुस्तकामध्ये वाचलं तर मी पाहतो की मेसाया काय करणार आहे, तो प्रकट होणार आहे. दानियल 9 अध्याय 24 वचनामध्ये 70 सप्तके सांगितलेली आहे आणि कसा मेसाया प्रकट होणार आहे. आणि 69 सप्तकेच्या वेळामध्ये तो इस्रायलमध्ये प्रकट होणार आहे. आणि आम्ही पाहतो त्याच दिवशी 69 सप्तके पूर्ण झाला होता आणि येशू यरूशलेममध्ये राजा म्हणून प्रवेश केला. म्हणजे त्याचा आगमन परमेश्वराच्या योजनेमध्ये योग्य वेळी तो प्रवेश केला. जर आम्ही लहानपणी पाहिलं, येशू जन्माच्या वेळामध्ये पण इस्रायलला सर्वांना जाहीर केला. ज्ञानी लोकांनी सांगितलं की इस्रायलचा राजा जन्मणार आहे. त्याच्यानंतर आम्ही पाहतो येशू सेवा सुरुवात करताना आम्ही पाहतो बाप्तिस्मा करणारा योहानने सर्व इस्रायलला सांगितलं की येशू कोण आहे, तो मसाया आहे. तरी आम्ही पाहिलं तर इस्रायलचे पुढारी महायाजक शास्त्रे त्यांनी स्वीकारलं नाही. त्याचं कारण काय होता, त्यांच्या विचारसरणी चुकीचा होता. आज पण प्रभू आमच्या जीवनामध्ये पुष्कळ गोष्टी करू इच्छितो, पण पुष्कळदा आम्हाला असं वाटतं की प्रभू करू शकत नाही. आणि त्यामुळे आमच्या जीवनामध्ये प्रभू पुष्कळ वेळा कार्य करू शकतो, पण आमच्या विश्वासामुळे आमच्या जीवनामध्ये कार्य करू शकत नाही. आम्ही पाहतो येशू नाझरेतमध्ये जास्त चमत्कार करू शकला नाही त्यांच्या अविश्वासामुळे. पण जर आम्ही विश्वास ठेवलं, प्रभू प्रत्येक स्थितीमध्ये दार उघडू शकतो. इथे आम्ही पाहतो येशू जेव्हा आला तो राजा म्हणून आलेले आहे. जेव्हा आदम आणि हव्वाला परमेश्वराने घडवलं, परमेश्वराच्या स्वरूपामध्ये घडवलेले. पुष्कळदा काय होतो, आम्हाला प्रत्येकाला असा सवय लागलेली आहे की आम्ही पापी महान आहे, पण आम्ही विसरतो येशू या जगात मनुष्य बनून आला, आमच्या पापाचा दंड घेतला. आणि 2 कोरिंथ 5 अध्याय 17 ते 20 मध्ये तिथे मी काय वाचतो, येशू ख्रिस्तामध्ये आम्ही काय झालेले आहे, धार्मिक झालेले आहे. म्हणजे पापी नाहीये, ख्रिस्त येशूच्या द्वारे आम्ही पवित्र झालेले आहे. आणि जर पवित्र परमेश्वराचे आम्ही लेकर आहोत तर पवित्र परमेश्वर आमच्यामध्ये राहून आमच्या अंतःकरणामध्ये तो विराजमान आहे. जर विराजमान आहे तर परमपिता परमेश्वर आमच्या जीवनाद्वारे त्याची इच्छा पूर्ण करतो. त्याचा कार्य त्याच्या महिमासाठी तुमच्या आणि आमच्या द्वारे करतो. जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो प्रभू सर्व करू शकतो.
तर दानिएलच्या पुस्तकामध्ये जसं लिहिलं तंतोतंत पूर्ण झाला. आम्ही एक परमेश्वराचा महान सेवक रॉबर्ट एडर्सन होता, त्यांनी एक पुस्तक लिहिलं कमिंग प्रिन्स. त्याच्यामध्ये त्यांनी अशुरस राजा त्यांनी जे जाहीर केलं होता की यरुशलेमच्या बांधणी व्हायला पाहिजे, आणि तेव्हापासून तो होता मार्च 14 445 BC. तेव्हा अशुरस राजाने जाहीर केला होता. आणि मी पाहतो संपूर्ण 1,73,880 दिवस होतो. म्हणजे थोडक्यात जेव्हा येशू प्रवेश केला यरुशलेममध्ये त्या दिवशी बरोबर तो पूर्ण झालेली आहे. म्हणजे प्रत्येक क्षण आपला जीवित परमेश्वराच्या हाती आहे. आज कधी कधी आमच्या जीवनामध्ये संकट येतो, त्रास येतो, आम्हाला वाटतं शैतान आमच्यावर हावी होत आहे, आणि अवतीभोवती जेव्हा आम्ही परिस्थिती बघतो कधी कधी आम्हाला वाटतो आता शैतान काय करत आहे, जय घेत आहे. पण हे आम्हाला जेव्हा शास्त्राकडे आम्ही लक्ष देतो, आम्ही काय पाहतो, परमेश्वर सिंहासनावर विराजमान आहे, सृष्टी चालवत आहे, आणि प्रभू येशू पित्याच्या उजव्याकडे बसलेले आहे. म्हणजे काही गोष्टी त्याच्याकडून लपलेल्या नाहीये. जर आम्ही विश्वासामध्ये चाललं तर एक गोष्टी आम्हाला समजतो की जेव्हा गरज असते आमच्या जीवनामध्ये तो आशीर्वादाचा दार उघडतो. कधी कधी आम्ही प्रार्थना करतो की प्रभू तुझी इच्छा काय. जेव्हा आम्ही प्रभूचा मुख पाहतो प्रभू आम्हाला प्रकट करतो. इथे आम्ही पाहतो येशू यरुशलेममध्ये येण्यासाठी त्याच्या अगोदर तो कुठे होता. आम्ही पाहतो तो बेथेनीमध्ये होता, नंतर बेथफेगेमध्ये आला, आणि नंतर यरुशलेममध्ये आला. बेथनीचा अर्थ आहे जे घर ज्याच्यामध्ये दरिद्री आहे. तुम्ही आणि आम्ही जसा लाजरेस आणि त्यांच्या कुटुंब आत्मिक दरिद्रीमध्ये होते. मेरीचं जीवन पण चांगलं नव्हता, पण आम्ही पाहतो जेव्हा प्रभूचा दर्शन झाला, प्रभूच्या वाणी त्यांनी ऐकलं, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. आज पण प्रभू आमच्या संगती दररोज बोलू इच्छितो, आमच्या जीवनामध्ये परिवर्तन करू इच्छितो. जर आम्ही प्रभूकडे पाहिलं तर आमच्या जीवनामध्ये तो परिवर्तन करणार, आम्हाला त्याच्या जवळ घेणार. आणि आम्ही बेथफेगेचा अर्थ आहे जे घर ज्याच्यामध्ये अंजीराचा घर म्हणजे फलदायी घर. आमचा जर स्थिती असेल दरिद्रीमध्ये, पण जेव्हा आम्हाला प्रभू भेटतो प्रभू आम्हाला फलदायी करतो. येशू म्हणाला तुम्ही जास्त फलदायी झाला तर पिताचा गौरव होणार आहे. जेव्हा माझे आजोबा CSI चर्चमध्ये बिशप होते आणि प्रभूने मला पाचारण केलं आणि सांगितलं तो महाराष्ट्राच्या गावमध्ये जाऊन मंडळी स्थापित करणार आहे. तर घराणा सोडून सेवासाठी काही सपोर्ट नाही, निघणे सोपं नाही आहे, काही आधार नाही. पण प्रभूने पूर्ण महाराष्ट्रभर माझ्याद्वारे ज्यांना मी ट्रेन केलं, हजारो मंडळी स्थापित झालेली आहे. प्रभूच्या कृपेने प्रभू त्याची इच्छा पूर्ण केलेली आहे. जेव्हा आम्ही प्रभूवर विश्वास ठेवतो प्रभू अशक्याला शक्य करतो, कारण तो सर्व समर्थ आहे. येशू आमच्या अवतीभोवती आहे. परमेश्वर अग्नीच्या कोट समान आहे. काही असो तो आम्हाला दररोज दर क्षण आम्हाला बल देतो. तर जेव्हा येशू शिष्यासकट यरुशलेम म्हणजे शांतीचा शहर, तर आमच्या जीवनामध्ये दरिद्री होती, पण प्रभूने आम्हाला निवडून काय केलं, फलदायी केलं आणि आम्हाला शांतीच्या शहरामध्ये आणलेले. आमच्या
शांतीचा शहर म्हणजे स्वर्गीय यरूशलेम आहे. आम्ही तिथे प्रभू बरोबर अनंतकाल राहणार आहे, त्याच्या स्तुती आणि आराधना करणार आहे. पण जीवनाच्या प्रवासामध्ये राहताना प्रभू आम्हाला त्याच्यासाठी फलदायी करू इच्छितो. जेव्हा आम्ही त्याच्याकडे पाहतो दररोज प्रभू आमच्या संगती बोलतो, कारण आम्ही जीवित प्रभू येशूच्या सेवा करतो. आज घोषणा आम्ही करत होतो, आपला प्रभू जीवित आहे. माझ्या सेवामध्ये प्रभूने 4 पेक्षा जास्त मेलेले लोकांना जिवंत केलेले आहे, कारण येशू जीवित आहे. प्रभू तुमच्या आणि माझा सर्वांच्या प्रार्थना ऐकतो. अशक्यला तो शक्य करतो. कोरोनाच्या वेळामध्ये आम्ही प्रत्येक रविवारी सर्व्हिस चालवत होतो आणि 75 पेक्षा जास्त कोरोना पेशंटसाठी प्रार्थना केली आणि प्रभूने सर्वांना बरं केलं. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वर चमत्कार करणारा प्रभू आहे. फक्त येशू म्हणाला विश्वास ठेवलं तर प्रभू सर्व काही करायला तयार आहे. तर आम्ही इथे पाहतो येशू शिष्यांना सांगितलं की 2 शिष्यांना पाठवलं आणि काय सांगितलं की शिंगरू आणि गाढव दोघांना, आणि ज्याच्यावर कोणी बसलेले नाही आहे. जुना करारमध्ये पाहिलं ज्या प्राणीवर जीव घातलेले नाही आहे त्याला प्रभूच्या सेवेसाठी निवडलं जात होता. प्रभू असं गाढवाचा निवड केला. आम्ही संसारामध्ये गुंतलेले होतो, पण प्रभूने त्याच्या शिष्याला पाठवलं, त्याच्या सेवकाला पाठवलं आणि आम्हाला जगापासून वेगळं केलेले आहे. आणि प्रभूच्या सेवासाठी प्रभूने आम्हाला निवडलेले आहे. इथे आम्ही पाहतो प्रभूने शिष्यांना सांगितलं त्यांचा सुटका करा. आम्ही पण पुष्कळ लोक कर्जामध्ये होतो, त्रासामध्ये होतो, दुःखी आमच्या परिस्थिती, पुष्कळ लोकांच्या स्थिती काय होते, फार त्रासामध्ये होती. पण जेव्हा आम्ही प्रभूकडे पाहिलं, तुमच्या आणि आमच्या साक्ष काय आहे, येशूने आमच्या परिस्थिती बदलली आणि त्यांनी चमत्कार केले. आमच्या परिस्थिती बदलून आमच्या गरजेप्रमाणे त्यांनी चमत्कार केलेली आहे. येशू नेहमी चमत्कार करतो आणि कारण तो सर्वसमर्थ, सर्वज्ञानी, सर्वव्यापी परमेश्वर आहे आणि तो सदा आमच्या सोबत आहे. आम्ही कुठेही गेलो, गावात गेलो, कुठे पण गेलो, प्रभू आमच्या बरोबर आहे. पुष्कळदा आम्ही काय करतो, परिस्थिती बघून आम्ही म्हणतो आम्ही मायनॉरिटी, पण एलिशा आम्ही जुन्या करारामध्ये पाहतो जेव्हा सिरियाच्या सैन्याने घेरला, सेवक म्हणाला आम्ही मायनॉरिटी आहोत, तेव्हा एलिशा म्हणाला नाही, आमचा प्रभू तू या सेवकाचा नेत्र उघड, दाखव आमच्या अवतीभोवती लाखो लाखो स्वर्गीय दूत आहे. तेव्हा आम्ही स्वर्गीय दृष्टिकोनाने बघतो, तेव्हा आम्हाला समजतो प्रभूचे दूत आहे. शास्त्रामध्ये स्पष्ट आहे कमीत कमी 2 दूत नेहमी आमच्या सोबत असतात. जर परमेश्वराचा दूत आमच्या बरोबर आहे तर आम्हाला कशाची भीती नाही आहे. आम्ही कुठे पण गेलं, प्रभू आमच्या बरोबर आहे. परिस्थिती बदलणारा तो प्रभू आहे. आमच्यासाठी मार्ग काढणारा प्रभू नेहमी आमच्या बरोबर असतो. मी आधी सेवामध्ये येण्याच्या आधी मी इंजिनियर होतो. पुष्कळ कंट्रोल्स डिझायनिंग करत होतो, मशीन ऑटोमेशनचा, आणि 43 वर्ष झाले सेवा करताना. जेव्हा असा काही मशीन येत होता, कधी कधी 4 इंजिनियर प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. मी प्रभूला विनंती करत होतो, प्रभू मला तू सुबुद्धी दे. आणि प्रभू मला दाखवत होता, आणि जे 15 दिवस 3 शिफ्टमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकलं नाही, मी फक्त 5 मिनिटामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो. तर मी पाहिलं पहिल्यापर्यंत 31 मध्ये येशू आपला ज्ञान आहे. जेव्हा आम्ही प्रभूवर अवलंबून राहतो, आमच्यासाठी प्रभू मार्ग काढतो. इथे आम्ही पाहतो
येशू गाडावर बसला आणि काय करू लागला? यरुशलेममध्ये प्रवेश करू लागला. जेव्हा पण येशू येतो, राजा म्हणून येतो. पुष्कळ लोकांनी येशूला तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारलेले आहे, पण पुष्कळ लोक फक्त तरणारा म्हणून स्वीकारलेले आहे, प्रभू म्हणून स्वीकारलेले नाही आहे. म्हणून काय झालेले आहे? जेव्हा प्रश्न असतो त्यांना प्रभू काय पाहिजे? त्यांचा प्रश्न सोडवायला पाहिजे, पण त्यांना परमेश्वराची इच्छा त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण करण्याची त्यांची इच्छा नाही आहे. आणि जेव्हा असा होतो, प्रभूची इच्छा एकच असते, प्रत्येक क्षण आम्ही प्रभूला समर्पित राहून पित्याची इच्छा पूर्ण करायला पाहिजे. जर आम्ही शास्त्रात पाहिलं तर प्रत्येक जण प्रभूजी म्हणणारे स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करणार नाही. म्हणून आम्ही दररोज आत्मपरीक्षण करायला पाहिजे. तो पवित्र परमेश्वर आहे, त्याच्या समोर आम्ही काही नाही आहे. म्हणून जेव्हा आम्ही आत्मपरीक्षण करतो दररोज दर्शन, आमच्या जीवनामध्ये बदल होणार आहे. कारण आम्हाला समजतो जितका जवळ प्रभूच्या जवळ आम्ही येणार, आम्हाला समजतो की प्रभू किती पवित्र आहे आणि आम्हाला बदलायला पाहिजे. आपला वागणूक बदलायला पाहिजे, आपला बोलचाल बदलायला पाहिजे, आपला दृष्टिकोन बदलायला पाहिजे, आपला वृत्ती पुष्कळ जे वाईट आहे काढून फेकून जे प्रभूला आवडतं तसा वागणूक करायला पाहिजे. कारण तो राजा जेव्हा येतो तो पवित्रतेमध्ये येतो आपल्या जीवनामध्ये. आणि आम्ही पाहतो की सर्व लोकांनी काय केलं? घोषणा केली की होसान्ना, येणारा राजा धन्यवादित असो. पण आम्ही एक पाहतो, त्यांना फक्त रोमीच्या राज्यातून त्यांना सुटका पाहिजे होता, त्यांना पापाच्या बंधनातून सुटका नाही पाहिजे होता. म्हणून जेव्हा त्यांना वाटलं येशू आमच्या स्वार्थी इच्छा पूर्ण करणार नाही, आम्ही पाहतो त्यांनी त्यांचे विचार बदलले. नंतर फरसी आणि सदुसीच्या लोकांना त्यांनी काय केलं? प्रतिसाद दिला. आज पुष्कळदा आमचे पण असा विचार असतो की जर प्रभूने माझा काम नाही केलं तर प्रभूच्या पाठीमागे जाऊन काय फायदा? एक गोष्टी आम्ही समजून घ्यायला पाहिजे, येशू शिवाय आम्हाला अनंत जीवन नाही आहे. येशू शिवाय आम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. जर हे आम्हाला समजलं, आम्ही पूर्ण समर्पित जीवन जगणार. दर्शन आम्ही एकच म्हणणार, प्रभू माझ्यामध्ये जे काही जुना स्वभाव आहे, पापमय स्वभाव आहे, दररोज दर्शन तुझ्या चरणी ठेवून तुला समर्पित जीवन जगण्यासाठी मला कृपा दे. आणि जेव्हा आम्ही प्रभूला समर्पित होतो, प्रभू आमच्या द्वारे आणि आमच्या जीवनामध्ये तो कार्य करतो. आम्ही पाहतो लोक प्रभूच्या पाठीमागे येत होते आणि जेव्हा येशू मंदिरामध्ये प्रवेश केला, आम्ही काय पाहतो? त्यांनी शुद्धीकरणच्या प्रक्रिया चालू केली. त्यांनी सांगितलं की माझा घर कसं घर पाहिजे? प्रार्थनाचं घर पाहिजे. तर येशू स्पष्ट म्हणाला, जर दोघं एक चित्ताने कोणतेही विषय मागितले तर त्यांच्यासाठी स्वर्गीय पिताकडून केली जाईल. तिथे कदाचित लिहिलेले नाहीये. आणि आज मी वारंवार बघितलेले, जेव्हा मी विश्वासी लोकांना मी उत्तेजित करतो, प्रोत्साहन देतो की तुम्ही फक्त विश्वास करा त्याच्या वचनाप्रमाणे आणि प्रार्थना करा, प्रभू कार्य करणार आहे. आणि पाहिलेले की ज्यांना पैशाची गरज आहे प्रभूने त्यांना पैशाचा पुरवठा केलेले, ज्यांना घराची गरज आहे प्रभूने त्याच्या वचनाप्रमाणे प्रभूने त्यांच्या जीवनामध्ये कार्य करून त्यांना घर दिलेले आहे. पुष्कळ प्रकारचे आजार जे आम्ही म्हणतो हे बरा होऊ शकत नाही. आज एक पुण्यामध्ये पास्टर आहे, पास्टर होण्याच्या अगोदर तो एड्स पेशंट होता, त्याच्यामध्ये एड्स होता. आणि एक दिवस माझ्या प्रार्थनामध्ये आला आणि म्हटला मला असं असं आहे. मला प्रभूला सर्व शक्य आहे. आणि मी प्रार्थना केली, एड्स गायब झाला. पुढच्या वेळी त्यांनी टेस्ट केली, त्याला एड्स नव्हता. म्हणजे प्रभूला सर्व शक्य. असा एकदा नाही, किती वेळा
मी प्रार्थना केलेली आहे आणि प्रभूने चमत्कार केलेले. आणि येशू म्हणाला, विश्वासणारे माझ्या नावाने जेव्हा ते प्रार्थना करतील, हे चिन्ह त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्याद्वारे पण होणार आहे. म्हणजे थोडक्यात जर प्रत्येक मेंबर त्यांच्या अवतीभोवती लोकांसाठी प्रार्थना करू लागलं, तो प्रभू किती महान कार्य करू शकतो. आणि हे चर्च फार असा ठिकाणी आहे जे आम्ही म्हणू शकतो मानाचं ठिकाण आहे, पूर्ण पुन्हाला आशीर्वाद देणारा ठिकाण आहे. आणि तुम्ही भाग्यवान आहे, कारण प्रभूने तुम्हाला निवडलं. प्रत्येक जे पेट आहे, 17 पेट आहे. जेव्हा आम्ही फाईल प्रेयर करतो, आम्ही एक एक पेटसाठी नाव घेऊन प्रार्थना करतो. आणि प्रार्थनामध्ये खूप सामर्थ्य आहे. आणि जेव्हा तुम्ही आणि आम्ही मिळून प्रार्थना करणार आहे, तर प्रभूच्या पूर्ण पुन्हा ख्रिस्ताचं नाव घेणार आहे. तो कार्य करणारा प्रभू आहे. तर आम्ही पाहतो की जेव्हा मंदिरामध्ये प्रवेश केला, आम्ही पाहतो जे अंधळे होते, लंगडे होते, प्रभूने त्यांना बरा केलं. आज प्रभू त्याच्या मंदिरामध्ये आहे, त्याचा पवित्र सानिध्य आपल्यामध्ये आहे. येशू म्हणाला, जिथे 2-3 माझ्या नावाने जमलेले आहे, तिथे मी आहे. गौरवी प्रभू या मंदिरामध्ये आहे. त्याच्या महिमासाठी, त्याच्या गौरवासाठी तो आमच्या सोबत आहे. तर आम्ही नेहमी त्याच्याकडे पाहूया. आणि जसा बालक लहान लेकराने प्रभूचा महिमा केला, तसाच आम्ही लहान होऊन प्रभूला पूर्ण समर्पित होऊन जेव्हा आम्ही प्रभूचा महिमा करतो, प्रभू आमच्याद्वारे त्याचा गौरव आणि महिमा करून घेतो. त्याच्यानंतर मी पाहतो, आता जेव्हा येशूने प्रवास पूर्ण केला, आम्ही पाहतो दुसऱ्या दिवशी आम्ही काय पाहतो, येशूने अंजीरचा झाड जे निष्फल होता तिथे त्यांनी शाप दिला. तुम्हाला एक सांगतो, इस्रायलमध्ये 7 सण होते. आणि हे 7 सण, पहिले 3 सणच्या वेळामध्ये येशूचा पहिला आगमन तंतोतंत पूर्ण झाला. वलांच्या सणामध्ये काय झाला, येशू आमच्यासाठी क्रूसावरती मेलेले आहे. त्याच्यानंतर बेखमीर भाकरीच्या सणामध्ये आमचा पाप हरण करून तो गेला. आणि प्रथम फळच्या सणाच्या वेळामध्ये येशू 3 दिवशी जिवंत झाला. त्याच्यानंतर आम्ही पाहतो 50 दिवसाच्या सणामध्ये पवित्र आत्मा उतरलं आणि आम्ही पाहतो मंडळीची स्थापना झाली. तसंच इस्रायलच्या शेवटी जे 3 सण आहे, त्या वेळामध्ये येशूचा दुसरा आगमनच्या वेळामध्ये हे पूर्ण होणार आहे. आता स्वार्थाचा तुतारी रंगसंग सर्वकडे गाजवलं जात आहे. येशू म्हणाला, प्रत्येक व्यक्ती जेव्हा हे सुवार्थ ऐकणार आहे, तेव्हा जगाचा अंत होणार आहे. आता सर्व लोक सुवार्थ ऐकत आहे, टीव्हीच्या माध्यमाने, सर्व माध्यमाने. आणि मी तुम्हाला एक सांगतो, शैतान तो घाबरलेले आहे, चिडलेले आहे. म्हणून काय होतं, ते संकटाविषयी घोषणा जास्त करतात. जे भित्रे असतात, त्यांचं नाव बुडत आहे दिसतात, तो घोषणा जास्त करतात. पण आम्हाला ख्रिस्तामध्ये काय आहे, आम्हाला शांती आहे. आम्हाला माहित आहे तो या परिस्थितीचा ताबा घेतलेले आहे. तर गावामध्ये पूर्ण गाव प्रभूकडे आलेले मी पाहिलेले. जेव्हा गुजरात महाराष्ट्र बॉर्डरमध्ये असे गाव आहे, पूर्ण गाव प्रभूमध्ये आलेले. प्रभू इतकं मोठे रीतीने कार्य करत आहे, कदाचित तुम्हामध्ये काही लोकांना कल्पना पण नसेल. प्रभूच्या आत्म्याचं कार्य फार जोराने चालू आहे. आणि एकच आहे, इस्रायलचा 6वा सण जे होता, प्रायश्चिताचा दिवस, हे रॅप्चर म्हणजे ख्रिस्ता जेव्हा येणार आहे, आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे, त्या सुटकेचा दिवस असणार आहे. आणि
त्याच्यानंतर इस्रायलच्या ते मंडपाचा सण होता. तसाच येशू जेव्हा या पृथ्वीमध्ये येणार आहे, 1000 वर्ष येशू या पृथ्वीमध्ये राज्य करणार आहे. तर हे सर्व गोष्टी तंतोतंत पूर्ण होणार आहे जसं शास्त्रात लिहिलेले आहे. म्हणून आम्हाला विश्वास ठेवायला पाहिजे, परिस्थिती बघून विचलित नाही व्हायला पाहिजे. येशू तुमच्या बरोबर आहे, येशू तुमच्या कुटुंबामध्ये कार्य करत आहे. आणि शास्त्रामध्ये लिहिलेले आहे, जगाच्या स्थापनेच्या अगोदर ख्रिस्ताने तुम्हाला आणि आम्हाला निवडलेले आहे. जर तुम्ही निवडलेले लोक आहे तर समजून घ्या, लोक निवडत नाही, सनातन परमेश्वराने तुम्हाला निवडलेले आहे. आणि तो तुमच्या बरोबर आहे, तुमचा हात धरून आहे, तुम्हाला चालवत आहे. कदाचित कधी कधी आम्हाला समजत नाही, पण तो आम्हाला सोडत नाही. आम्हाला नेहमी सांगतो, मी तुमच्या बरोबर आहे, खचू नका, घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे. आणि आज मी तुम्हाला शेवटी एकच म्हणतो की प्रभू त्याच्या गौरवी सामर्थ्यामध्ये तेव्हा आला, आज आमच्या जीवनामध्ये तो येत आहे. फक्त त्याला सन्मान देऊन पूर्ण समर्पित होऊन प्रभूला सांगूया, प्रभू तुझी इच्छा आणि योजना माझ्या जीवनामध्ये पूर्ण कर. धन्यवाद. मी परमेश्वराचे आभार मानतो आणि सन्माननीय पास्टर विजय फुटाडो यांचा देखील मी प्रभूमध्ये आभार मानतो की त्यांना आम्हाला त्या राज्याविषयीची घोषणा पुन्हा एकदा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जे त्याच्याविषयीचे जे भविष्यकाळ त्या ठिकाणी पवित्र शास्त्रात विदित केलं होतं ते देखील त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. आणि म्हणून आम्ही विश्वासानं पुन्हा एकदा ती घोषणा देऊयात, होसाना होसाना. थोडंसं अजून मोठं नाही केलं तर छान वाटेल. होसाना होसाना. ह्यावेळेस आपण दानार्पण घेऊयात आणि दानार्पण होत असताना एक विशेष गीत आपण गाऊयात आणि ज्यांना ते गीत असेल त्यांनी देखील त्या गीतामध्ये सहभागी व्हावं. पापी सत्ता ती मोडण्याला राजा वलांडणाचा आला, राजा वलांडणाचा आला. राजांचा राज तो पहा शिंगरावर बसूनी आला, राजांचा तो पहा शिंगरावर बसूनी आला. नच अभिमान हो त्याला, नच अभिमान हो त्याला. राजा वलांडणाचा आला, राजा वलांडणाचा आला.
शांतीचे वस्त्र धरूनी, शांतीचे वस्त्र धरूनी, नीती पल्लवते पसरूनी, नीती पल्लवते पसरूनी, या देही साठवणीयाला, या देही साठवणीयाला, राजा वलांडनाचा आला, राजा वलांडनाचा आला, पापी सत्याती मोडण्याला, पापी सत्याती मोडण्याला, राजा वलांडनाचा आला, राजा वलांडनाचा आला. अशा प्रेमळत्या राजाला मन जावळ घेऊन या, अशा प्रेमळत्या राजाला मन जावळ घेऊन या. जय जय होसाना बोला, जय जय होसाना बोला, राजा वलांडनाचा आला, राजा वलांडनाचा आला, पापी सत्तारी मोडण्याला, पापी सत्तारी मोडण्याला, राजा वलांडनाचा आला, राजा वलांडनाचा आला, राजा वलांडनाचा आला, राजा वलांडनाचा आला. होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. धन्यवाद. साक्षी नोएल केदार यांच्याकडून उकास्थिती देणगी रुपये 500 आहे. वृंदा नागलकर यांच्याकडून उकास्थिती देणगी आहे. बेनिटो फिलिप परिवाराकडून संडे स्कूलसाठी 1000, तरुण संघासाठी 1000,
PDC पास्टर फंडासाठी 1000 असे देणगी या ठिकाणी आले. ब्लेसी फाळके यांच्याकडून उकारसूची देणगी ₹500 आहे. या सर्व दानांबद्दल, दशांशाबद्दल, अर्पणाबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानतो. स्वर्गदेव आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. तू खरोखरी कृपाळू दयाघन त्यानेचा परमेश्वर आहेस. तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहेस. तू आम्हा मानवावर जी कृपा केली, जो अनुग्रह केला त्याबद्दल धन्यवाद देतो देपा. आणि त्याद्वारे देपा आम्हाला हे जे काही प्राप्त झालं आहे त्या विश्वासानं आज आम्ही ह्या पवित्र मंदिरामध्ये सादर करत आहोत दे बाप्पा. आज ते येशूच्यामध्ये तू मान्य करून घे दे बाप्पा. ज्या विश्वासानं आम्ही पेरले बाप्पा त्याचं प्रतिफळ तो आम्हा प्रत्येकाला येशूच्यामध्ये तू दे बाप्पा. आणि याचा योग्य विनियोग करण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत करायची विनंती करतोय पा. कारण संतोषाने देणारा देवाला आवडतोय पा. आज तो आनंद तो आमच्या जीवनामध्ये दिलास म्हणून धन्यवाद देत येशूदारनं याच्या पवित्र नावामध्ये हे सर्व अर्पण आशीर्वादित करतो म्हणून तू आहे. हां, कृपया मंडळीने खाली बसावं. यावेळेस आपण मंडळी संदर्भात काही जाहिराती आणि निवेदन ऐकणार आहोत. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरुशलेम कन्ये गजर कर. पहा, तुझा राजा तुझकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. तो लीन आहे गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. जकर्या 9:9. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांस सलाम. आजच्या भक्तीमध्ये जे पाहुणे मंडळी असतील त्या सर्वांचं मी मंडळीच्या वतीने स्वागत करतो. आज आपण झावळ्याचा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या आपल्या भक्तीमध्ये राईट रेव्हरंड बिशप विजय फरताडो, SFG मिनिस्ट्रीज CFI डायसेस हे उपस्थित राहिले. मंडळीतर्फे मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि सुंदर अशा संदेशाबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि अतिशय सुंदर असा संदेश अगदी थोडक्या वेळेमध्ये त्यांनी आपल्याला दिला. पुन्हा एकदा मंडळीतर्फे मी त्यांचे आभार मानतो. गुरुवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी मौंदी गुरुवार सायंकाळी 6:30 वाजता भक्तीचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी संदेश डॉक्टर ज्ञानेश्वर सोहळकर मुंबई हे देणार आहेत आणि या भक्तीमध्ये प्रभू भोजन विधी होईल. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे ही आपणास सर्वांस विनंती आहे. त्याचप्रमाणे शुक्रवार दिनांक 29 मार्च 2024 रोजी गुड फ्रायडेची जी भक्ती आहे ती आपली सकाळी 11:30 वाजता आपण ती ठेवलेली आहे आणि सभासदांना विनंती आहे की कृपया आपण लवकरात लवकर भक्तीसाठी उपस्थित राहावं. कारण नंतर जागा मिळणार नाही, गर्दी होईल, कारण बाहेरचे वक्ते आहेत. त्यामुळे आपण वेळेवर या भक्तीसाठी उपस्थित राहावं अशी मी आपणास विनंती करत आहे. त्याचप्रमाणे रविवार दिनांक 31 मार्च 2024 रोजी ईस्टरची जी भक्ती आहे ती सकाळी 8:30 वाजता होईल. यामध्ये संदेश राईट रेव्हरंड शरद गायकवाड बिशप साहेब हे देणार आहेत आणि सायंकाळच्या उपासनेमध्ये पुणे धर्मप्रांताचे बिशप राईट रेव्हरंड अँड्रू राठोड सर हे संदेश देतील आणि सायंकाळच्या उपासनेमध्ये दृढीकरणाचा विधी पार पडेल याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. ईस्टर टीन तयार आहेत, ते घेऊन जावेत. खजिनदाराचे आव्हान आहे 31 मार्च अखेर आपले आर्थिक वर्ष संपत आहे. आपली वार्षिक वर्गणी 500-150 प्रमाणे लवकरात लवकर भरावी. वाढदिवसाची यादी आहे. आज रविवार दिनांक 24 मार्च या दिवशी कोणाच्या वाढदिवसाची नोंद नाही. सोमवार दिनांक 25 मार्च मिसेस मेरी सुनील गायकवाड, मिसेस सुषमा दीपक पवार. मंगळवार दिनांक 26 मार्च डॉक्टर शशांक सुधीर सत्राळकर. बुधवार दिनांक 27 मार्च मिस्टर सुधीर इस्रायल चोपडे, मास्टर ऑल्विन विनय सोनावणे. गुरुवार दिनांक 28 मार्च आणि शुक्रवार दिनांक 29 मार्च या दिवशी कोणाच्या वाढदिवसाची नोंद नाही. शनिवार दिनांक 30 मार्च श्रीमती रिबेका सुहास ओहोळ. आपणा सर्वांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मागील रविवारचे दानपात्र पुढील प्रमाणे आहे. चर्चचे दानपात्र आहे ₹10,000. संडे स्कूल दानपात्र आहे ₹630.
वर्गणी आहे रुपये 7,000, उपकार स्तुती दान आहे रुपये 2,700, हंगामाचा सण बाकी आहे रुपये 2,000, एकूण रक्कम आहे 22,330 रुपये मात्र. हंगामाच्या सणाची ज्यांची बाकी आहे त्यांनी कृपया खजिनदाराकडे ती लवकरात लवकर जमा करावी. चर्च वर्धापन दिनाची जी भक्ती झाली त्याचे जे दानपात्र आहे ते पुढील प्रमाणे. चर्च दानपात्र आहे रुपये 15,000, वर्गणी आहे रुपये 4,300, देणगी आहे रुपये 25,000, उपकार स्तुतीचं दान आहे रुपये 2,500, एकूण रक्कम आहे रुपये 46,800 रुपये मात्र. आजारांसाठी प्रार्थनेची विनंती आहे. मिस्टर राजेंद्र चव्हाण यांना काल डिस्चार्ज देण्यात आलेला आहे, ते घरी आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थनेची विनंती आहे. पुढील आठवड्यामध्ये ज्या उपकार स्तुतीच्या प्रार्थना आहेत त्या येण्याप्रमाणे. 26 मार्च मिसेस प्रेरणा नितीन शिंदे, 27 मार्च मिस्टर सुधीर इस्रायल चोपडे यांच्या निवासस्थानी प्रार्थना होईल. मागील आठवड्यामध्ये ज्या कौटुंबिक प्रार्थना झाल्या त्या कुटुंबातर्फे येण्याप्रमाणे दान प्राप्त झाले. पीटर जाधव रुपये 500, श्यामला शुक्ला रुपये 1,000, रेव्हरेंड चित्रलेखा आशिष जेम्स रुपये 10,000, राजेंद्र शिंदे रुपये 1,000. पुणे धर्मप्रांताच्या 1-2-3 जाहिराती आहेत. पुणे धर्मप्रांतातर्फे रिट्रीट सेंटर सुरू करण्यात येणार आहे आणि या रिट्रीट सेंटरचा उपयोग धार्मिक शिबिर, प्रेयर मीटिंग इत्यादीसाठी करावायचा असल्यास पुणे धर्मप्रांताच्या कार्यालयाशी पाळक साहेबांमार्फत संपर्क साधावा अशी त्यांनी विनंती केलेली आहे. यामध्ये दर महिन्याला ऑनलाईन प्रेयर मीटिंग देखील त्या ठिकाणी होणार आहेत. ज्यांना यामध्ये भाग घ्यावायचा आहे अशांनी आपली नावे, मोबाईल नंबर पाळक साहेबांकडे द्यावे. तसेच या प्रेयर टॉवरमध्ये प्रार्थना करणाऱ्या सभासदांची देखील गरज आहे. जे व्हॉलेंटियर आहेत त्यांच्यासाठी देखील ही सूचना आहे. ज्यांना जे इच्छुक असतील त्यांनी पाळक साहेबांशी संपर्क साधावा. विशेषतः त्यांनी महिला मंडळ आणि युथ ग्रुप इत्यादींनी यामध्ये सहभाग द्यावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या प्रार्थना विनंत्या आहेत त्या डायरेक्ट बिशप साहेबांच्या व्हॉट्सअपवर आपण पाठवू शकता. आपली नावे गुप्त ठेवली जातील असं त्यांनी कळवलेलं आहे. त्याचप्रमाणे या प्रेयर हॉलसाठी त्यांना खुर्च्यांची गरज आहे. त्यासाठी देखील त्यांनी विनंती केलेली आहे की आपण त्यांना एक खुर्ची तरी आपण आपल्या एका सभासदातर्फे देण्याची कृपा करावी. दुसरी जाहिरात आहे. ख्रिश्चन कॉन्फरन्स ऑफ एशिया थायलंड यांच्यातर्फे काही जागा आहेत. कम्युनिकेशन कोऑर्डिनेटर, ॲडव्होकेसी कोऑर्डिनेटर HIV अँड एड्स आणि प्रोग्राम इंटरम जे इच्छुक असतील त्यांनी पुणे धर्मप्रांताशी संपर्क करावा. त्याचप्रमाणे पुणे धर्मप्रांतातर्फे बायबलवर आधारित लेखी प्रश्नोत्तर स्पर्धा रविवार दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी आपली चर्च भक्ती समाप्तीनंतर ती आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण इंग्रजी, मराठी यामध्ये उत्तरं लिहू शकता आणि याचे रजिस्ट्रेशन फी आहे रुपये 100. शेवटची तारीख आहे 12 एप्रिल 2024 आणि याचा बक्षीस समारंभ 15 जून 2024 रोजी आहे. धन्यवाद. थोडंसं विश्लेषण करू इच्छितो मी. जे पुणे धर्म प्रांतातर्फे जे प्रेयर टॉवर्स आणि रिट्रीट सेंटर आहे ते जी जागा आहे ती म्हणजे आपले पुणे धर्म प्रांताचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसच्या प्रिमायसेसमध्येच आपल्याला ते जागा मिळालं आहे आणि मागील आठवड्यातच त्या दोन्ही जागांचं देखील एक आशीर्वाद करून ते त्या कार्यासाठी ते समर्पित केलं आहे. म्हणून सन्माननीय बिशप साहेब आणि सर्व पाळक वर्गांतर्फे देखील मी तुम्हाला विनंती करतो की त्या ठिकाणी प्रार्थना योद्धे आम्हाला हवेत. तर ज्यांना कोणाला त्यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी आपली नावे माझ्याकडे द्यावी की जेणेकरून त्या प्रार्थनेमध्ये जी ऑनलाईन प्रार्थना पुणे धर्मप्रांताद्वारे होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी होऊ शकता. त्याचप्रमाणे त्या प्रेयर टॉवरला जेव्हा तुम्हाला कधी गरज वाटेल त्यावेळेस तुम्ही नक्की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तिथं वैयक्तिकरित्या प्रार्थना करू शकता. तिथे जेणे कोणी बिशप साहेब असतील किंवा जे कोणी पाळक वर्ग असेल ते तुम्हाला प्रार्थनेमध्ये देखील ते तुम्हाला सहकार्य करतील आणि सर्व मिळून ज्यास आपण देवाचा गौरव करतो ते खरोखरी आपल्या धर्मप्रांतासाठी आपल्या शहरासाठी देखील आशीर्वादित कारण आहे. आणि त्याचप्रमाणे जे रिट्रीट सेंटर आहे त्या ठिकाणी एक मोठा हॉल आहे, 2 रूम देखील आहेत आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला काही छोट्या सभा घ्यायच्या असतील किंवा काही ट्रेनिंग सेंटर तुम्हाला घ्यायचं असेल किंवा महिला मंडळा अंतर्गत तुम्हाला जर त्या ठिकाणी जागा हवी असेल तर निश्चितच त्या जागेचा उपयोग करून तुम्ही त्या ठिकाणी
देवाचा गौरव करू शकता. म्हणून मी तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी उत्तेजन देऊ इच्छितो की तुम्हाला त्या ठिकाणी सहभागी होता येईल. आणि विशेष करून आम्हाला प्रार्थना योद्ध्यांची गरज आहे. आपण देखील मंडळीमध्ये आम्ही दर शुक्रवारी प्रार्थना करत आहोत. खरोखरी त्याचा अनुभव देखील आम्ही ह्या ठिकाणी जे उपस्थित आहोत ते घेत आहोत आणि आमच्या मध्ये देखील आम्ही त्याचे परिणाम पाहत आहोत. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी त्या प्रार्थना योद्धामध्ये सहभागी व्हा. यासाठी की ज्यावेळेस आपण एका आत्म्यामध्ये एका विश्वासामध्ये प्रार्थना करतो तर ती प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते प्रियांनो. आणि तो अनुभव येत्या दिवसामध्ये आपण आपल्या शहरासाठी, आपल्या धर्मप्रांतासाठी, आपल्या मंडळीसाठी आणि आम्हा प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनासाठी, सामाजिक जीवनासाठी देखील त्याचा अनुभव घेऊ शकतो. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याचा अनुभव आम्ही घेणं गरजेचं आहे. प्रियांनो, ज्यांचे वाढदिवस आहेत, ज्यांचे विवाह दिनाचे वाढदिवस आहेत, जे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो की कृपया आपण पुढे या, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना विनंती करूया. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय देव, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझा आभार मानतो. तू सेनाधीश परमेश्वर आहेस, तू आमचा राजा आहेस, तू आमचा उंचा घडतो आहेस बापा. हो पवित्र प्रभू, खरोखरी तू आम्हासाठी अद्भुत गोष्टी, चिन्ह, चमत्कार करणारा जिवंत परमेश्वर आहे आणि तो आमच्यामध्ये आहे. म्हणून आम्ही धन्यवाद देतो. आमची पात्रता, आमची योग्यता नसताना देखील त्यानं आम्हाला आमच्या पातकांची क्षमा करून आमचं अंतःकरण, आमचं हृदय त्यानं त्याच्या वस्तीसाठी तयार केलेलं आहे. फक्त त्याची इच्छा आहे की आम्ही त्याला आमच्या अंतःकरणामध्ये सामावून घ्यावं. आज तो अनुभव घेत असताना देपा, आज ह्या भाव बहिणींना आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतोय बापा. आईच्या उदरात गर्भधारण केल्यापासून ह्या क्षणापर्यंत त्यांना सांभाळलंस, राखलंस, म्हणून धन्यवाद देतोय बापा. आणि इथून पुढच्या दिवसामध्ये तू त्यांच्याबरोबर आहेस, त्यांचा एबेनेझर आहेस, म्हणून धन्यवाद देतोय बापा. आज त्याच विश्वासामध्ये असताना देपा, आज ह्या दोघांना आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो. सर्व जगातल्या अडखळणं, बंधनं, मोहपाश, सर्व संसाराच्या चिंता, काळजा यापासून तू त्यांच्या आत्म्याचं, त्यांच्या देहाचं रक्षण कर, त्यांच्या कुटुंबाचं रक्षण कर दे बापा, अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो बापा. आजपर्यंत बापा त्यांनी जे काही कार्य हाती घेतले ते तू पूर्णतास केलंस, म्हणून धन्यवाद देतो. इथून पुढच्या दिवसामध्ये देखील बापा तू त्यांच्या मनोकामना येशूच्यामध्ये पूर्ण करण्यासाठी तू त्यांच्या ठाई तुझं ज्ञान, तुझं चातुर्यभर आणि विशेष करून या वाढदिवशी देपा आज नवीन आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या समक्षतेने तू त्यांना भर. यासाठी की प्रभू येशूच्यामध्ये जे काही कार्य हाती घेईल ते यशस्वी होईल, फलद्रूप होईल आणि आपण त्यांच्याद्वारे ते स्वतः, त्यांचे कुटुंबीय आणि आमची मंडळी देखील आशीर्वादित होतील असा अनुग्रह तू त्यांच्यावर कर देपा. उत्तम शक्ती, सामर्थ्य, आरोग्य तू त्यांना द्या अशी विनंती करतो. ते ज्या ठिकाणी काम व्यवसाय करत पहा त्या ठिकाणी त्यांचं ख्रिस्तामधील वेगळंपण प्रकट करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं कवच तू त्यांच्या सोबती असू दे पहा आणि त्यांच्या मुखाद्वारे ख्रिस्त उंचावेल आणि गौरव जावं असं ध्यान कृपणे होऊ देत. येशू तारणाच्या पवित्र गरुणात मागतो म्हणून तो ऐक. मंडळीला विनंती करतो की कृपया आपण उभं राहूयात आणि त्यांना आशीर्वाद देऊयात. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव व तुमचे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुम्हावर पाडो व तुम्हावर कृपा करो. परमेश्वर तुम्हाकडे प्रसन्न मुख करो आणि तुम्हाला शांती देव. आता देवचा बाप, देवचा पुत्र आणि देवचा पवित्र आत्मा याचा अनुग्रह प्रभू येईपर्यंत तुम्हाबरोबर, तुमच्या कुटुंबियांबरोबर आता आणि सदासर्व काळ असो. आमेन. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझा आभार मानतो. तू खरोखर आमचा जिवंत असा परमेश्वर आहेस. त्याने त्या वधस्तंभावर आमच्यासाठी तो पाप घालला गेला. त्या वधस्तंभावर त्यानं आमच्यासाठी त्याचं पवित्र रक्त सांडलं, यासाठी की त्याच्या पवित्र रक्ताच्या द्वारे आम्हाला सामर्थ्य आणि आरोग्य प्राप्त व्हावं देवा. आज तो अनुग्रह दे बाप्पा. तू बंधू राजेंद्र चव्हाण आणि प्रमोद साळवी अंकल यांच्या जीवनामध्ये तू दिलास म्हणून धन्यवाद देते बापा. आज त्या दोघांना देखील तुझ्या नामामध्ये तू आरोग्य दिलंस म्हणून धन्यवाद देते बापा. पवित्र प्रभू, तो अंथरूण बदलणारा परमेश्वर आहे.
याची खात्री तू आम्हाला नव्याने दाखवलीस, त्या विश्वासामध्ये तू बळकट केलंस म्हणून धन्यवाद देतो दे बापा. आज देपा आज त्या दोन्ही भावांच्या शरीरांना तू येशूच्या मध्ये नव्याने स्पर्श कर, यासाठी की प्रभू येशूच्या मध्ये जीवन आहे, प्रभू येशूच्या मध्ये सामर्थ्य आहे, प्रभू येशूच्या मध्ये आरोग्य दे बापा. आज त्या आरोग्याची कबुली आम्ही येशूच्या मध्ये दिलेली आहे देपा, आणि त्याचा अनुभव आज आम्ही ऐकलेला आहे, तो पाहिलेला आहे म्हणून धन्यवाद देतो देपा. आज देखील आम्ही नव्याने त्यांना तुझ्या हातात समर्पित करतो, ह्यासाठी की त्यांच्या शरीरातील सर्व अशक्तपण, सर्व उन्नेपण येशूच्यामध्ये तू काढून टाक देपा, आणि तुझी शांती त्यांच्या अंतःकरणामध्ये राजा करू देपा. तुझं वचन त्यांच्या मुखामध्ये राहू दे देपा, ह्यासाठी की त्यांनी उठता बसता देपा त्या पवित्र वचनाची प्रभू येशूची कबुली द्यावी, आणि ज्यास आम्ही ती कबुली देतो त्या देवाचं वचन हे मधापेक्षा गोड आहे, ते लटपटणारे हातपाय स्थिर करणारे जिवंत देवाचं जिवंत वचन दे बापा. आज त्या वचना करवी देपा त्यांनी कबुली देऊन प्रभूमधील आरोग्यामध्ये त्यांनी स्थिर आणि खंबीर व्हावं असे देण्या कृपेने होऊ दे बापा. त्यांची सेवा करत असताना त्यांच्या कुटुंबियांना देखील तू आशीर्वाद दिलास, त्यांच्या सर्व गरजा येशूच्यामध्ये पूर्ण केलास म्हणून धन्यवाद देतो दे बापा. त्याचप्रमाणे आज देखील आम्ही प्रार्थना विनंती करतो, या ठिकाणी जे कोणी आजारी आहेत, जे दुःखी कष्ट आहेत दे बापा, जे निराश झालेले आहेत देपा, आज त्या प्रत्येकासाठी तू ह्या भूतलावर जन्म घेतलेला देपा, आज तो अनुभव तू त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या आत्म्यामध्ये येऊ दे देपा, यासाठी की सर्व बंधनं मोडणारा परमेश्वर आमच्यामध्ये आहे. आणि जे वचन आम्ही ऐकलं देपा त्या वचनास अनुसरून देपा, खरोखर आम्ही विश्वासाची कबुली देते की तुझे दिव्य दूत तू आमच्या सभोवती ठेवले, यासाठी की आम्हाला कोणत्याही गोष्टीची उणे पडू नये, तर आम्हाला प्रभूमध्ये सामर्थ्य प्राप्त व्हावं. आज ते सामर्थ्य आज आम्ही प्रत्येक दुःखित व्यक्तींसाठी, जे निराश झाले त्यांच्यासाठी येशूच्यामध्ये घोषित करतो, यासाठी की प्रभूचं गौरव करणारा आम्ही गौरव पात्र आहोत. आम्ही निराशेचे नाही तर गौरवाचे पात्र आहोत दे बापा. आज ते गौरव प्रकट करण्यासाठी त्या राजाला नावाने आम्ही उंचावं गौरव म्हणून तू सहाय्याने मदत कर अशी विनंती करत येशू तारण्याच्या पवित्र गौरवनात मागतो म्हणतो आहे. या भक्तीच्या समाप्तीला असताना आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 568 हे गाऊयात. कृपया मंडळीनं उभं राहावं. सैनिकानो धैर्य धरा,
संडे स्कूलची गरज ओळखून एका कुटुंबियांना आपल्या संडे स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी एक छान असं एक फ्लेक्स दिलेलं आहे. त्याच्यावर त्यांच्या अभ्यासाशी निगडीत असे ते पोस्टर आहेत आणि भक्ती झाल्यानंतर आपण त्याचं समर्पण करणार आहोत. तर ज्यांना शक्य होईल त्यांनी संडे स्कूल रूममध्ये देखील यावं ही विनंती करतो. शेवटी आपण प्रमाणे शिकले प्रार्थना म्हणूया, त्यानंतर आशीर्वाद. हे आमच्या स्वर्गातील पिता, तुझे नाव पवित्रमानले जावे, तुझे राज्य येवो, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासरून सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हा सोड, आणि आम्हा परिषद नकोस तर आम्हा वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आता परमेश्वर पिताच्या प्रेम, येशू मसीहच्या कृपा आणि पवित्र आत्माचा सहभागिता आजपासून ख्रिस्त येईपर्यंत आमच्या सर्वांबरोबर असो. आमेन.